चला तर आज दिवसभर शूट चालू आहे माझं नॉन स्टॉप. सकाळी उठले आणि आज डोशाचा राडा होता, त्यामुळे दिवसभर डोसे, त्यानंतर शूट. आणि साडी घातली की कसं रोज मी साडी घालत नाही, त्यामुळे मला असं वाटतं की साडी घातले तर बऱ्यापैकी शूट झालं तर बरं वाटतं. त्यामुळे माझं आज कंटिन्यू शूट चालू आहे. आणि दुपारी जरा विचार केला की जरासं झोपूया वगैरे एक तासभर किंवा जरासं असं लेटूया, पण परत मी विचार केला अरे नाही, साडी घातली तर त्याचा यूज झाला पाहिजे प्रॉपर. तर मी आणखीन उठले आणि आणखीन शूटला लागले आणि कंटिन्यू माझं नॉनस्टॉप शूट चालू आहे. म्हणजे सकाळ उठल्यापासून मी अशी उभीच आहे. आता इतका कंटाळा आला मला ना की काय सांगू. घरामध्ये कोणी नाही आहे, कारण सिया गेली आहे डान्स क्लासला आणि आता यायचं वेळ झाला, त्यामुळे विहान तिला आणायला गेला तिच्या पप्पासोबत. तर येतील आता आणि संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे चहाचा टाईम झाला आहे आणि मी चहासुद्धा पिला नाही. आणि उठल्यानंतर म्हणजे आत्तासुद्धा मी घरात कोण नाही, तर म्हटलं की शांत वातावरण आहे तर अजून शूट करून घेऊया. असं आपलं असतं ना, तर कोण नाही डिस्टर्ब करायला तर शूट करून घेऊया. तर माझं तेच चालू आहे. आणि असं दिवस असा शक्यतो मिळत नाही आणि असा जरा म्हटलं पोरांचा दंगा डिस्टर्बन्स असतो, त्यामुळे मग आज नव्हतं तर मी शूट करून घेतला. आणि मला काय आणायला वगैरे जायचं नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे वेळ पण होता. आणि मी अशी कंटिन्यू आज उभी आहे ना, म्हणजे नॉनस्टॉप सकाळी डोस्याचा राडा केल्यानंतर जी कंटिन्यू मी शूटला लागली ते अजूनपर्यंत उभीच आहे. म्हणजे विचार करा, सकाळी उठल्यापासून आत्ता 6:30 वाजत आले, 6:15 तरी झालेत. 6:15पर्यंत मी संध्याकाळच्या उभी आहे. म्हणजे कंटिन्यू आज माझे इतके पाय दुखत आहेत ना. मला आता स्वयंपाक करायची पण इच्छा नाही, पण केलाच पाहिजे, ऑप्शन नाही आपल्याला दुसरा. चहा बनवते आणि मग स्वयंपाकाला लागते. तर असा होता माझा आजचा दिवस. खूप खूप हेक्टिक. म्हणजे तरी शूट झालं तर बरं वाटतं मला. म्हणजे रेग्युलरली काय शूट होत नाही इकडे. उठले मी किती वाजता आज, हां आज सियाची स्कूल होती, 6 वाजताच उठली मी आज. 6, 6:15. तेव्हापासून जी उभी आहे ती संध्याकाळच्या म्हणजे 12 तास झाले. बापरे, मी 12 तास उभी आहे. जेवताना वगैरे बसली आहे अशी नाही, पण तरी आज एवढा माझा मोस्टली मी उभीच आहे आज. आणि आता मग आजच्या दिवशी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.